नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवरती। आणि आज आपण चाललोय गणपतीसाठी गावी। भरपूर दिवसापासून आपण तयारी करत होतो आणि भरपूर दिवसापासून आपण गणपतीची ब्लॉग काढत होतो। आज फायनली आपण गावी चाललोय। गणपतीला यायला फक्त 2 दिवस बाकी आहेत आणि आज आपण चाललोय ठाणे टू संगमेश्वरला। बसती जाणार आहे, रात्रीचा प्रवास आहे आणि आज आपण पहिल्यांदा जाऊन घरातनं पूर्ण व्हिडिओ काढलेला आहे, स्टार्ट केलेला आहे। प्रत्येक आपण बाहेरून काढतो। तर आज आपण चाललोय संगमेश्वरला। तर संगमेश्वरनंतर रिक्षा आहे, तर पुरा प्रवास तुम्हाला मी पूर्ण अपडेट देत राहील की रस्ता वगैरे कसा आहे। खूप खराब रस्ता पण असं ऐकलेला आहे, ट्रॅफिक वगैरे पण आहे। तर बघूया कसं आहे ते, भेटूया बसमध्ये गेल्यानंतर। बोला गणपती बाप्पा मोरया। आपण जस्ट आता निघालोय ठाण्यावरून आणि अतिशय खूप प्रमाणात ट्रॅफिक आहे। म्हणजे 9:30 वाजलेत, टायमिंग दिलेला आपण 8चा, पण आता 9:30 वाजलेत आणि पुढे पण ट्रॅफिक भरपूर आहे। मग ट्रॅफिक दाखवतो आता किती वाजतील गावी जायला सांगू शकत नाही काहीच। आता कसे रस्त्याचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला देईलच, पण तुम्ही ट्रॅफिक पण एकदा चेक करा। ही पूर्ण लाईन लागलेली आहे, म्हणजे अख्ख्या ST लालपरी आहेत, प्रायव्हेट बसेस वगैरे सगळे आहेत। आणि कसं आहे, कोकणामध्ये जाताना गणपतीची गोष्टी दरवर्षी असते, कारण की तुम्हाला तर माहिती असेल की कोकणातली लोक गणपती म्हणजे खूप खूप काय मानतात लोक। त्यामुळे ट्रॅफिक असेल, गर्दी असेल, त्या लोकांसाठी काहीच वाटत नाही। ट्रॅफिक बघा तुम्ही। हे सगळं पनवेलला पोहोचलंय आणि पाऊस खूप जास्त आहे आज पनवेलला। तरी पाऊस आहे, आता पुढे तर पाऊस कसा असेल सांगू शकत नाही। आणि रस्ता मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं शिमग्याला गेलो तेव्हा थोडंफार असं चांगलं आहे आणि ट्रॅफिक पण एवढी नाही आहे। पनवेलपर्यंत तर नाही भेटलं आपल्याला, पुढे भेटेल की नाही भेटेल सांगू शकत नाही। तर पुढे जेवणाच्या स्पॉटला आपण थांबणार आहे पेन साईडला, तेव्हा पण आता कंटिन्यू येऊ आता आपण, कारण की आता अंधार खूप आहे, तर व्हिडिओ वगैरे काढायला आज जमत नाही आहे। थोडंफार सिनेमॅटिक शॉर्ट घ्यायचा प्रयत्न करतो मी, तर जे तुम्ही पावसाचा सिनेमॅटिक आणि रस्त्याचा सिनेमॅटिक थोडंफार घेतो। रस्ता तर खूप चांगला आहे, लवकरात लवकर जायचा प्रयत्न तर होणार असेल, तरी गाडी पण खूप व्यवस्थित आणि चांगली चालवते दादा। चला माझा तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा। गणपती बाप्पा मोरया। झोप तर खूप आली, कारण की आज दिवसभर कामात होतो, तर झोप तर खूप आलेली। चला मग सिनेमॅटिक एन्जॉय करा तुम्ही आता। चला नमस्कार मंडळी। आता आपल्या प्लॅनमध्ये थोडाफार चेंज झालेले आहेत, कारण की पनवेल रोडला भरपूर ट्रॅफिक होतं। पुऱ्या सगळ्या गाड्या आहेत त्या पनवेल रोडनीच गेलेल्या। तर आपल्या ड्रायव्हर दादांनी थोडीफार कॉन्टॅक्ट वापरून आपल्याला वेगळ्या रस्त्याने, म्हणजे कुरण खोपटा आणि नंतर पेन येईल आणि पेन रस्त्यानंतर आपण पुढे कंटिन्यूज करणार। तर हा रस्ता खूप चांगला होता, कारण की हा 4 लेन रस्ता आहे, सिंगल 4 लेन, त्यामुळे त्या साईडला पोहोचतो। अतिशय सुंदर असा रस्ता आहे। या रस्त्याला एकही पॅच वगैरे काही नाही आहेत, 8 लेनचा रस्ता आहे हा टोटली। आता आपण आलेलो आहे पेन इकडे आणि जेवणासाठी थांबलेलो। मला बोललोच होतं की थोड्या वेळाने आपण पेनला थांबणार आहे, तर आपण त्या रोडने आलो। तो रस्ता पण चांगला होता। आता पुढचा आपला रस्ता कंटिन्यूच होणार आहे पेन रोडनी, पुढे सगळे पेन, खेड, महाड वगैरे सगळं कव्हर होणार आहे। रस्त्याचा अपडेट म्हणजे आपण आतून आलो, तर आतला रस्ता तर खूप बेटरच आहे, बाहेरचा रस्त्याचा अपडेट देऊ शकत नाही, कारण की ठाणे टू पेनपर्यंत आम्ही आतमधल्या रस्त्याने आलो होतो, त्यामुळे आपण तो अपडेट देऊ शकत नाही। तर हा जो आतमधल्या रस्त्यात आपण आलेलो आहे तो रस्ता अतिशय सुंदर आहे, त्या रस्त्यात तुम्ही एकदा ट्राय करा। आणि आता पुढचं आपण जेवायला बसतोय, जेवू वगैरे आणि परत बसायला गाडी स्टार्ट होईल परत। चला जेवून घेऊया आता आपण कशेडी बोगद्यामध्ये आहे आणि हा कशेडी बोगदा पण चालू केलेला आहे गणपतीसाठी। 1 साईड चालू आहे, म्हणजे कोकणात जाण्यासाठी चालू आहे, येण्यासाठी चालू आहे की नाही सांगू शकत नाही ते, पण आपण कोकणात जाणार असेल तर कशेडी बोगदा चालू आहे। आता आपण कशेडी बोगदाच आहे आणि ऑलमोस्ट शिखरचं पण काम होत आलेलं आहे। पुढच्या वर्षी गणपतीला येईपर्यंत कशेडी बोगदा दोन्ही साईडला चालू होईलच। कशेडी बोगदा तुम्ही बघू शकता की आतून कसा आहे। कशेडी बोगद्यातनं आपल्याला ऑलमोस्ट अर्धा तास तरी वाचतो पुढे प्रवासासाठी।
किंवा थोडंफार कशिडी बोगदा चिपळी सिनेमॅटिक शॉट दाखवतो आता मी. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळच्या 6 वाजले तर आपण आत्ता आरवलीला बसलोय. झोपलो होतो थोड्या वेळ आणि 6:15 खूप सुंदर झालेलं आहे कारण की रस्त्याचं अपडेट देण्यासाठी प्रॉपर रस्ता एकदम होता. काय जास्त प्रश्न नव्हते तर मस्तपैकी बसले. झोप पण व्यवस्थित लागली आहे. संगमेश्वरला पोचल्याने तुम्हाला भेटेलच नाही आणि भेटूच उचलो आणि बघितलं आरवली आलो होतं. इतक्या रस्त्यावर धुकं आहेत सगळं. मग दाखवतो मी रस्ता. संगमेश्वरचं ब्रिज आहे नास्ते पूल आणि ही संगमेश्वरची नदी आहे. तुम्ही धुकं बघू शकता किती प्रमाणात झाले. आवाला आल्यानंतर वातावरण पूर्ण चेंज झालेलं आहे. फायनली आपण आलोय संगमेश्वरला. 7 वाजलेत आणि 2 महिन्यानंतर आपण संगमेश्वरला आलोय. पहिला आपण आलेलो झाडं लावण्यासाठी, आता गणपतीसाठी स्पेशल आलेलो आहे. आपण ज्या बसने आलो त्या बसमध्ये आपली बाईक पण होती माझ्या भावाची. बाईक वगैरे पण काढली. मम्मी पप्पा रिक्षाने पुढे गेलेले आणि दादा थांबले. नाश्ता वगैरे घ्यायचं आहे, भाजी वगैरे घ्यायची आहे. तर आम्ही दोघं बाईकनेच जाणार आहे. तर पहिला नाश्ता घेऊया घरी सगळ्यांना आणि भाजी वगैरे घेऊया आणि मग पुढे आपल्या घरी जायला निघूया. खूप भारी वाटते संगमेश्वरला परत येऊन किंवा आपल्या गावाला परत येऊन गणपतीसाठी स्पेशली. चला आता पटपट नाश्ते घेऊ आणि पुढे येऊ. जस्ट आपण आता पोचलोय आणि खूप भारी वाटते कारण की 2 महिन्यानंतर आपण आलेलो इथे आणि गणपती बाप्पांचं उद्या आगमन आहे आपल्याकडे. तर तयारी तर चालूच आहे. मम्मी पप्पा मगाशी पुढे आले होते तर त्यांनी चालू केलेली तयारी. शेवाळ्यावर पकडलं तुम्ही पावडर वगैरे टाकून ठेवले आणि आपल्या घरासमोर सगळं हा निसर्ग हिरवगार फुल हिरवं सगळं ठिकाणी हिरवंच आहे आणि फुल थंड वातावरण आहे. आता आपण फ्रेश व्हायला आलो आहे. तुम्ही अवतार बघू शकता कारण की रात्री बसलेलो तर आत्ता इकडे आलं. 12 तास प्रवास झालेला आहे. जाऊया फ्रेश होऊया नाश्ता करूया. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये प्रत्येकाने लिहा गणपती बाप्पा मोरया असं. भेटूया आपण अशाच व्हिडिओमध्ये नवीन. चला बाय.